ठाण्याचा आक्रमक चेहरा, बुलंद आवाज, ज्यांनी दहीहंडीला ग्लोबल असं स्वरूप आणलं ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेने परिवाराच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत। ज्याने दहीहंडीला जे ग्लोबल स्वरूप आणलं असे राष्ट्रवादीचे सन्माननीय नेते कार्यसम्राट आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचं इथे आगमन झालंय। आम्ही मनसेच्या वतीने सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत। सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे। दोन मिनिटं ऐक। हॅलो, आज जो महाराष्ट्रात दहीहंडीचा सण एवढा मोठा झालेला आहे त्याचं सर्वप्रथम मोठं स्वरूप खरं तर आनंद दिघे साहेबांनी टेंबिनाकर सुरू केलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की 20 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाड नावाचा तरुण दहीहंडी सण घेऊन या महाराष्ट्राचा हा मराठी सण घेऊन जगभरात पोचवायला निघाला। स्पेनचे जे गोविंदा आज सगळीकडे आपल्याला दिसतात त्यांना महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या ठाण्यात घेऊन येणारा पहिला माणूस म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड। संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी पहिली जी दहीहंडी सुरू केली त्याच्यानंतर दहीहंडीचं स्वरूप वाढतच गेलं। आज व्यासपीठावर खरं तर असे दोन चेहरे आहेत, एक आव्हाड साहेब आहेत आणि सुप्रीम कोर्टाने 2014ला जेव्हा बंदी आणली तेव्हा राजसाहेबांनी मराठी मनांसाठी मराठी सणांसाठी जेव्हा दहीहंडी करायचीच तेव्हा सुप्रीम कोर्टाचा नियम मोडून याच भगवती मैदानावर दहीहंडी सुरू करणारा अविनाश जाधव पण इथेच आहे। या दोन जणांच्या उपस्थितीत मला असं वाटतं की मंडळांनी जे थर लावायचे आहेत त्यांना शुभेच्छा द्यायला माननीय आव्हाड साहेब आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की दहीहंडीला शुभेच्छा तर तुमच्या कायम आहेतच, गोविंदांना तुम्ही या महाराष्ट्राच्या मुंबईच्या गोविंदासाठी काही बोलावं। ते आता रात्री 10 पर्यंत आहेत। ए जय जय महाराष्ट्र गाणं लाव रे, जय जय महाराष्ट्र। पण सगळ्यांचे हात वरती पाहिजेत। जसं संघर्षाला व्हायचं एकही हात खाली नसायचा तसं सगळ्यांचे हात वरती पाहिजेत। हे आपलं महाराष्ट्राचं गीत आहे, मराठी माणसाच्या अभिमानाचं स्वाभिमानाचं गीत आहे। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की।
जय महाराष्ट्र. मी म्हणेन तुमचं माझं नातं काय, तुम्ही म्हणायचं जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं माझं नातं काय? अरे हात वरती करा ना रे. अरे तुमचं माझं नातं काय? अरे तुमचं माझं नातं काय?